आजचा अनुभव आहे पंकज सूर्यभानजी कुर्जेकर यांचा। पंकजदादा 11व्या वर्गात शिकत असताना त्यांना भगवत कृपेचा अनुभव मिळाला। तर अनुभव असा की एकदा पंकजदादाच्या शाळेतल्या मित्राचा बर्थडे होता। तर त्या प्रित्यर्थ त्या मुलाने शाळेतल्या सर्व मित्रांना वाढदिवसानिमित्त आमंत्रण दिले होते। त्यात पंकजदादासुद्धा होते। आता पंकजदादाला वाटले की बर्थडेला जायचे तर काहीतरी गिफ्ट द्यावंच लागेल, पण आपल्याकडे तर पैसे नाहीत। आता मित्राकडे पण जायचेच आहे आणि खाली हात जाणे पण बरे दिसले नसते। तर पंकजदादांनी आपल्या वडिलांच्या पर्समधून 50 रुपये काढले आणि ते मित्राकडे गेले। कार्यक्रम आटपून घरी आल्यावरही पंकजदादांनी आपल्या वडिलांना सांगितले नाही की मी तुमच्या पर्समधून पैसे काढले। आता न सांगता कोणाच्याही पर्समधून पैसे घेणे म्हणजे चोरी झाली, म्हणजेच चुकी झाली आणि आपल्या मार्गात चुकीला माफी नाही। काही दिवस असेच निघून गेले आणि अचानक पंकजदादांच्या पोटात खूप दुखायला लागलं। त्यामुळे दादा दवाखान्यात गेले आणि औषधी घेतली, पण दिवसभरात काहीच आराम झाला नाही। आराम न झाल्यामुळे ते पुन्हा रात्री दवाखान्यात गेले। औषधांनी काहीच आराम न झाल्यामुळे आणि दुखणं जास्त असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना नागपूरला घेऊन जायला सांगितले। त्यावेळी पंकजदादासोबत त्यांची आई वडील आणि काका ही मंडळी नागपूरला निघाली आणि रात्री 11 वाजताच्या दरम्यान नागपूरला पोहोचले। डॉक्टर लॉर्ड यांच्याकडे भरती करण्यात आले। तर डॉक्टरनी सलाईन लावली आणि सांगितले की आतडीवर सूजन आहे, तर 2 दिवस भरती ठेवावे लागेल। रात्रभर पंकजदादांना खूप त्रास झाला। काहीही आराम होत नसल्यामुळे डॉक्टरांनी सोनोग्राफी केली, पण त्याची रिपोर्ट नॉर्मल आली। इतके उपचार सुरू असताना सुद्धा दादांना काहीच आराम होत नव्हता, उलट तो त्रास वाढतच गेला। एका स्टेजला तो त्रास असहनीय झाला। तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की याला जेवण नाश्ता काहीच द्यायचं नाही आणि सलाईनच्या बॉटल्स लावणे सुरूच होते। तरीही आराम होत नसल्यामुळे डॉक्टरांनी ECG केली, पण ती रिपोर्टसुद्धा नॉर्मल निघाली। तिसऱ्या दिवशी डॉक्टरांनी CT स्कॅन करायला सांगितलं। दादाच्या मामानी आणि सोबत असलेल्या एका व्यक्तीने त्यांना बेडवरून उचलून CT स्कॅनसाठी नेलं आणि CT स्कॅनची रिपोर्टसुद्धा नॉर्मलच आली। पंकजदादांच्या आईला प्रश्न पडला की एवढ्या सगळ्या तपासण्या केल्या, त्या सर्व नॉर्मल निघाल्या, तरी माझ्या मुलाचा त्रास बंद का होत नाही आहे? मी मानव धर्माची सेविका आहे, भगवंताची जागृत दैवी शक्ती माझ्यासोबत आहे, तरी पण माझ्या मुलाला आराम का होत नाही? त्यामुळे त्या आईने मुलाला विचारलं की तुझ्याकडून काही चूक तर झाली नाही, तू आठवण कर। तेव्हा पंकजदादांना थोड्या वेळाने आठवलं की आपण वडिलांच्या पॉकेटमधून 50 रुपये काढले आणि त्यांना सांगितले सुद्धा नाही, म्हणजे ती एक प्रकारची चोरीच झाली। ती चूक लक्षात येताच पंकजदादांनी आईला सांगितले आणि भगवंताला माफी मागितली। बघा भगवंत किती दयाळू आहे आणि चमत्कार बघा भगवंताचा। असहनीय असे दुखणे फक्त भगवंताला माफी मागताच कमी झाले आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये तो त्रास पूर्णपणे बरा झाला। त्याच दिवशी त्यांना सुट्टीसुद्धा मिळाली। 35,000 रुपये दवाखान्यात खर्च करून सुद्धा आराम झाला नाही, पण झालेल्या चुकीची क्षमा मागताच भगवंताच्या कृपेने पूर्णपणे आराम झाला। दवाखान्यातून घरी आल्यावर रुग्णवाहिकेसोबत आलेला व्यक्ती दादांना पाहून थक्कच झाला की जो व्यक्ती बेडवरून खाली उतरू सुद्धा शकत नव्हता, तो अचानक स्वतः चालत घरापर्यंत कसा जात आहे? पहा सेवकांनो, आपल्या मार्गात जागृत शक्ती आहे, ती 24 तास आपल्या सोबत असते आणि म्हणून आपण केलेले सर्व चांगले किंवा वाईट कर्म ती शक्ती पाहत असते। म्हणून कोणतेही कर्म करण्याआधी भगवंताची आठवण करा, म्हणजे चुकीचे कर्म आपल्याकडून होणार नाही। त्या मुलाने 50 रुपये घेतले आणि 35,000 रुपये भरून सुद्धा त्याचा त्रास कमी झाला नाही, पण भगवंताला चुकीची क्षमा मागताच तो पूर्णपणे बरा झाला। हा खूप मोठा अनुभव त्या दादासोबत घडला आणि भगवंतांनी पुन्हा दाखवून दिले की आपल्या मार्गात जागृत शक्ती आहे आणि ती 24 तास चैतन्यरूपी शक्ती आपल्या सोबत असते। नमस्कार त्या चैतन्यरूपी शक्तीला, आणि आम्हा सर्वांना ती शक्ती फुकटात वाटून दिली अशा माझ्या बाबा जुमदेवजींना। चला तर भेटूया नवीन अनुभवासोबत। तोपर्यंत सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां।